स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान एका तरुण शेतकऱ्याचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र केंद्र सरकार पोलीस प्रशासनाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते। या निषेधार्थ आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या वतीनं बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे। या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष आर.के. पवार, कॉम्रेड दिलीप पवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, उदय नारकर, उदय पवार, भाई बाबूराव कदम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, आर.पी.आय, आम आदमी पार्टी, शेकाप, भाकप, माकप सह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशात शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे। यामध्ये एक शेतकरी गोळीबारामध्ये शहीद झालाय। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे हुकुमशाही अनुपाहतात। शेतकरी हा या देशाचा प्रमुख भाग आहे आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असताना त्यांच्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने जर दिल्लीत एकत्र येत असतील तर त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, गोळीबार करणं, हवेत गोळीबार करणं हा जो प्रकार आहे हा देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा प्रकार आहे। आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। 2014 साली मोदी सरकारनं सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलं होतं, सत्तेत आलो तर स्वामीनाथन आयोग लागू करू। पण स्वामीनाथन आयोग ना लागू झाला, ना MSPवर चर्चा झाली, ना हमीभाव डिक्लेअर झाला। या सगळ्यांच्या विरोधात भारतातला शेतकरी असंतोषांच्या भूमिकेतनं मागच्या वर्षीपासून या मोदी सरकारच्या विरोधात वारंवार धरणे करतोय, वारंवार आंदोलन करतोय। चालू महिन्यात सुद्धा या भारतातले संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना मोदी सरकारच्या विरोधामध्ये हमीभाव लागू झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे या एकाच मागणीसाठी दिल्लीमध्ये धरणं देऊन बसले। लोकशाही पद्धतीने चाललेला हा लढा मोदी सरकार दडपू पाहते आणि म्हणून गोळीबाराच्या घटना, अश्रुधूर फोडण्याच्या घटना सातत्याने आपल्याला दिसून येत आहेत। याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतात असंतोष आहे। हा असंतोष व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं आज आम्ही सगळी इथं एकत्र जमलेलो आहोत। या निमित्तानं मला सांगायचं आहे, मोदी सरकार शेतकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही। हे भाजप सरकार हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा मी कोल्हापूरच्या बिंदू चौकातनं देतो। जय हिंद। शेतकऱ्यांच्यावर FRP देऊन त्या काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या काही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारी भूमिका घेतल्या आणि नुकत्याच दिल्ली येथे चालू असलेल्या स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाहीप्रमाणे वागणाऱ्या या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने या बिंदू चौकामध्ये आम्ही निदर्शनं केली। या हुकुमशाह भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा सुद्धा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे आणि संविधानिक रूपाने जे शेतकरी आपल्या हक्कासाठी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत अशा शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाहीप्रमाणे त्यांना भारतातील नागरिकाचे हक्क, संविधान जे काही असतील ते त्यांना कुठल्याही प्रकारची मूलभूत हक्कावर गदा आणून हे हुकुमशाह सरकार आपल्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे। हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही। या देशातील संविधान, या देशाची घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही जिवंत राहिली पाहिजे। देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे। यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं सदैव यापुढेही आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहू। आज या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी व सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षाकडून बिंदू चौकामध्ये या ठिकाणी आम्ही भाजपच्या या अन्यायी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहे।